मित्रांनो नमस्कार. समाज कल्याण अधिकारी गट ब सोशल वेलफेअर ऑफिसर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची MPSC द्वारा 81 पदांची ही जाहिरात आलेली होती. मागे सिलेबस सुद्धा आयोगाकडून डिक्लेअर करण्यात आला. सो यावर कशा पद्धतीने तयारी करावी याचे अनेक सेशन आपण या अगोदर घेतलेत. परंतु जो सिलेबस आलेला आहे त्याचं प्रॉपर डिकोडिंग किंवा त्याचं ॲनालिसिस व्हावं आणि टॉपिक वाईज कोणती पुस्तकं वाचायची आहेत, अभ्यासाचं नियोजन कसं असावं. जनरली आपल्या राज्यसेवा किंवा कंबाईन परीक्षांच्या तुलनेत ही परीक्षा थोडी वेगळी आहे, कारण ही स्पेशल एज्युकेशन असलेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात, अर्थात सोशल वर्कचे. सो त्या अनुषंगानेचं नियोजन कसं असावं. सो आजच्या या सत्रामध्ये आपण समाज कल्याण म्हणजे याच्यामध्ये 3 पदं आहेत. त्यात सहाय्यक आयुक्त समाज कल्याण म्हणजे असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर, त्यानंतर समाज कल्याण अधिकारी सोशल वेलफेअर ऑफिसर आणि हाऊस मास्टर. सो यातलं हे समाज कल्याणचं जे पद आहे ज्याची 22 पदांची जाहिरात आलेली होती, तर या पदांच्या संदर्भात त्यानुसार टॉपिक वाईज कोणती पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत आणि एक्झाम स्ट्रॅटेजी की काय स्ट्रॅटेजी सरळ सेवा भरतीची असायला पाहिजे यावर आज आपण चर्चा करू. सो या प्रिपरेशनमध्ये आपल्याला कायम हे लक्षात ठेवायचं आहे, जाहिरात क्रमांक 24/2023 ही 22 पदांची जाहिरात होती. ओके. सो आता आजच्या सेशनमध्ये आपण हे 3 प्रामुख्याने घटक बघणार आहोत. सोशल वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी ची ही पोस्ट आहे आणि मी म्हणजे तयारी करणारा विद्यार्थी. मग असे किती विद्यार्थी आहेत? साधारणतः 35,000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. सो एवढे विद्यार्थी, पदं किती आहेत? 22 पदं. सो एका पदाला जर साधारणतः आपण 10 किंवा 15चं जरी प्रमाण ठेवलं तरी या प्रमाणात आपल्याला जर स्क्रीनिंग टेस्टला यायचं असेल, म्हणजे स्क्रीनिंग टेस्टमधनं मुख्यतः सरळ सेवेला थोडं जास्त प्रमाण ठेवलं जातं, तर आपण 20चं जरी ठेवलं तर साधारणतः 200 ते 400 मुलांमध्ये इंटरव्ह्यूला जर आपल्याला यायचं असेल, ओके, तर मग आपली प्रिपरेशनची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे. त्यामध्ये डिटेल सिलेबस ॲनालिसिस म्हणजे प्रिपरेशन कुठलंही करायचं, एखादी पोस्ट आपल्याला मिळवायची आहे तर त्या प्रिपरेशनमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की सिलेबस आपल्याला कळला आहे का. बरेचदा आपण आपल्या पद्धतीनं तयारी करतो, इथे तयारी अपेक्षित असते आयोगाच्या पद्धतीनं. आणि या परीक्षेबाबतीत म्हणजे समाज कल्याण अधिकारी पदाची या अगोदर परीक्षा होऊन बरेच दिवस झालेत, बरेच वर्ष झालेत. तेव्हाचा परीक्षा पॅटर्न 150 प्रश्नांचा होता, आता तो 100 प्रश्नांचा आहे. अगोदरच्या तुलनेमध्ये आता नवीन काही घटक पण ॲड झालेत. उदाहरणार्थ बुद्धिमापन, उदाहरणार्थ मराठीसारखा विषय, सामान्य अध्ययनाचे अनेक घटक ॲड झालेत. सो अशा स्थितीमध्ये याचं नियोजन कसं असलं पाहिजे त्याचं जजमेंट आपल्याला घ्यायचं आहे. रेफरन्स बुक, तसे आता रेफरन्स बुक अनेक वाचावे लागतात, पण त्यातले काही सिलेक्टेड बुक्स मी इथे आपल्याला सांगतोय. आणि एक्झामची स्ट्रॅटेजी काय असावी. सो अशा या सेशन्समध्ये आपण ह्या सगळ्या मुद्द्यांना सविस्तर बघणार आहोत. मित्रांनो, आकार फाउंडेशन पुणे आणि नागपूर संस्थेकडनं सोशल वेलफेअरची आपली रेग्युलर बॅच ऑनलाईनची सुरूच आहे. पण त्याशिवाय जर काही असे विद्यार्थी असेल की ज्यांना फक्त सोशल वेलफेअर स्टडीज समाज कल्याण अध्ययन हा टॉपिक लावायचा आहे, तर ती बॅच आपली 1 जानेवारीपासून सुरू होत आहे, 1 जानेवारी 2024. त्यानंतर अगोदर आपला जो कोर्स कंप्लीट झाला, कंप्लीट कोर्स ज्यामध्ये समाज कल्याण, बुद्धिमापन, मराठी हे सगळे घटक आहे, त्याचा रेकॉर्डेड कोर्स सुद्धा आपल्या आकार फाउंडेशनच्या ॲपला आणि वेबसाईटला अवेलेबल आहे. आता समाज कल्याणशी समकक्ष असलेलं एक डिपार्टमेंट इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन 2017ला हा विभाग सुरू झाला आणि पहिल्यांदा वर्ग 1 आणि वर्ग 2ची 57 पदांची जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये सहाय्यक संचालक संशोधन अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी गट अ चे 26 पदं आहे आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब चे 31 पदं आहे. सो हे 1 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचे आहेत ऑनलाईन पद्धतीनं. सो जो तुमच्यापैकी कोणी असेल ज्यांनी फॉर्म भरलेला नाही, इथे सुद्धा MSW आणि इतर जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते लागतं, त्याच्या संदर्भातले डिटेल व्हिडिओ याच्या आधी आपण टाकलेले आहेत. ओके. सो ही जी इतर मागास बहुजन म्हणजे OBC विभागाची बॅच आपली ऑनलाईन बॅच 2 जानेवारीपासून सुरू होत आहे. ओके. या संदर्भात कुठलेही काही प्रश्न आपल्याला असतील तर कॉल किंवा मेसेज या नंबरवर आपल्याला करता येईल किंवा आपल्या वेबसाईटला या बॅचच्या संदर्भातले सर्व डिटेल्स टाकलेले आहेत.
आता आपण आजचा जो पहिला पॉइंट आहे आपला विश्लेषणातला, समाज कल्याण अधिकारी गट ब, परीक्षेचं स्वरूप आणि सिलेबस. सो स्वरूपामध्ये लेखी परीक्षा होणार. लेखी परीक्षा 200 गुणांची असणार. प्रश्नांची संख्या इथे 100 आहे. ओके, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहे. 1 तास वेळ आहे. म्हणजे 100 प्रश्न 60 मिनिटात सोडवायचे आहेत. म्हणजे साधारणतः 36 ते 37 सेकंद फक्त आपल्याला एका प्रश्नाला येणार. अभ्यास झाल्यानंतरचं सगळ्यात मोठं टार्गेट हेच असणार आहे की आपण तेवढ्या वेळेमध्ये पेपर सोडवू शकतो का. दुसरं ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार. त्यानंतर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार. म्हणजे जो अटेम्प्ट केलेला प्रश्न आहे तो जर चुकला, असे 4 प्रश्न चुकले तर एक बरोबर आलेला प्रश्न मायनस होईल. सो हे निगेटिव्ह मार्किंग. यामध्ये अटेम्प्ट न केलेला प्रश्न असेल तर त्याला निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. किती आहे निगेटिव्ह मार्किंग? 1/4 आहे, किंवा याला 0.25 पण तुम्ही म्हणू शकता. ओके. दुसरं, आता अंतिम गुणवत्ता यादीमध्ये वस्तुनिष्ठ परीक्षेतील गुण आणि मुलाखतीतील गुण म्हणजे किती? तर 200 प्लस 50 म्हणजे 250 वर फायनल मेरिट लागणार. ओके. आता या 50 मधला एक क्रक्स जो तुमच्या जाहिरातीमध्ये होता, निवड प्रक्रियेमध्ये बघा, त्यामध्ये 10.6 नंबरचा पॉइंट होता. मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचाच शिफारसीसाठी विचार जो आहे तो केला जाईल. म्हणजे काय, तर 200 पैकी स्क्रीनिंग टेस्टला 200 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडले ते मार्क्स, आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला 50 पैकी हे आलेले मार्क्स पुढे आले तुमचे, परंतु 50 पैकी इथे अट आहे की तुम्हाला 41% म्हणजे किती, तर 21 व त्यापेक्षा जास्त मार्क्स पडणं आवश्यक आहे. तरच स्क्रीनिंग टेस्टच्या मार्कांचा विचार होईल आणि तुमचा अंतिम शिफारसीसाठी विचार केला जाईल. म्हणजे स्क्रीनिंग टेस्टमध्ये तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा पर्सनॅलिटी टेस्ट याला विशेष महत्त्व आहे. आता आपण अभ्यासक्रम जो आयोगाने दिला आहे तो वस्तुनिष्ठ म्हणजे असा टू द पॉइंट इथे बघू आणि याचं डिटेल विश्लेषण आपण करणार आहोत. पहिलं मराठी. आता मराठीमध्ये काय असणार याबद्दल कुठेही काही स्पष्ट त्यांनी दिलेलं नाही. ग्रुप बी मध्ये, ग्रुप ए मध्ये तुलनेत दिलंय, पण त्याचं जजमेंट आपण घेऊ की स्क्रीनिंग टेस्टला कशा पद्धतीनं कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, यामध्ये कला शाखेतील घटक आहे, विज्ञान अभियांत्रिकी घटक आहे, त्याच्यानंतर वाणिज्य अर्थव्यवस्था घटक आहे, त्यानंतर जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी आणि बुद्धिमापन विषयक घटक, हा तिसरा सेक्शन झाला. ओके. त्यानंतर चौथा आहे समाज कल्याण अध्ययन. म्हणजे समाज कल्याण अध्ययनामध्ये त्यामध्ये आणखी त्यांनी 6 सेक्शन दिलेले आहे. पण आता याला डिटेल आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. 5 सप्टेंबर 2023ला हा जो सिलेबस आहे तो आयोगाकडनं डिक्लेअर करण्यात आलेला होता. ओके. आता आपण याच्या डिटेलमध्ये जाण्याचा अगोदर याच्या परीक्षेच्या प्रश्नांची संख्यांचं काय जजमेंट राहू शकतं. सो मराठीवर साधारणतः 10 प्रश्न राहू शकतात. सामान्य ज्ञानावर साधारणतः 30 प्रश्न. त्यामध्ये 4 सेक्शन आहे. कला शाखा घटक, विज्ञान अभियांत्रिकी घटक, वाणिज्य घटक आणि चालू घडामोडी, यावर साधारणतः टेंटेटिव्ह 5 ते 6 प्रश्न जाऊ शकतात. बुद्धिमापन हा जो घटक आहे यावर 10 प्रश्न जाऊ शकतात आणि समाज कल्याण अध्ययनावर 50 प्रश्न जाऊ शकतात. हे जजमेंट आपण कशावरून काढलं, या अगोदर जो काही समाज कल्याण अधिकाऱ्याचा पेपर झाला होता त्या प्रश्नांची संख्या 150 होती. पैकी 50% प्रश्न जे होते ना हे समाज कल्याण अध्ययनावर होते. म्हणजे उरलेले 50% प्रश्न हे जीएस, ॲप्टिट्यूड आणि लँग्वेजवर राहतील. तर त्यामध्ये जीएसचे घटक जास्त आहेत, त्यामुळं त्याला 30 आणि बुद्धिमापन 10 आणि लँग्वेज 10. आता इथे 15-15 होऊ शकते, हे 20 होऊ शकतात. तर हे प्रिडिक्शन आहे आपलं. सो तुम्ही अभ्यास करताना या सगळ्या घटकांना इक्वल बॅलन्स देऊन अभ्यास करावा असं अभिप्रेत आहे. ओके. सो विशेषतः समाज कल्याण अध्ययन तर 50% वेटेज घेणार आहे. पण समाज कल्याण अध्ययन केवळ करून चालणार नाही, तर जीएस, बुद्धिमापन आणि लँग्वेज सुद्धा करणं आवश्यक आहे. हे इथे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. पुढे आता आपण डिटेल ॲनालिसिस कडे जातोय की जे त्यांनी दिलं होतं त्यात काय विचारलं जाऊ शकतं. जनरली मराठी विषय हा राज्यसेवेचा पेपर घ्या तुम्ही. आत्ता 2023-24 पर्यंत जो पॅटर्न आहे त्यामध्ये पहिला पेपर कॉम्प्रिहेन्शन आहे,
म्हणजे थेरॉटिकल आहे आणि दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे. इथे जो पॅटर्न पेपर ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे ऑब्जेक्टिव्ह पेपर असणार आपल्याला. सो जो कंबाईनचा मेन्सचा पेपर आहे लँग्वेजमधला, सो त्या पेपरमध्ये जे स्वरूप असणार ते स्वरूप इकडं राहण्याची दाट शक्यता आहे. कारण मराठीवर जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह नेचरनं प्रश्न विचारायचे तर काय दिलं जाऊ शकतं, एखादा पॅसेज आणि त्यावर प्रश्न, दुसरं शब्दार्थ, वाक्यप्रचार, म्हणी, त्यानंतर व्होकॅब्युलरी झालं आणि व्याकरण. हे असे सेक्शन आहे की ज्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह मॅनरनी आतापर्यंत आयोगाने प्रश्न अनेक विविध परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. मग तो आधार घेऊन आपण इथे याचं विभागणी केली आहे. पहिला आहे व्याकरण सेक्शन. हा अत्यंत महत्वाचा सेक्शन आहे. आता शब्दांच्या जातीपासून तर खाली तिकडे समास अलंकारापर्यंत सगळ्या प्रकारावर एखाद दुसरा 2-3 प्रश्न व्याकरण सेक्शनवर, म्हणजे व्याकरण सेक्शनला जवळपास 40 ते 50% वेटेज यामध्ये राहू शकते. वर्णमाला असेल, संधी असेल, नाम, लिंग, वचन, हे सगळे डिटेल तुम्हाला दिले आणि मी हे टेलिग्रामला शेअर सुद्धा करणार. दुसरा सेक्शन आहे याच्यातला शब्दार्थ, व्होकॅब्युलरी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समानार्थ शब्दसमूहांसाठी असलेला शब्द, ओके, विरामचिन्हे, वाक्यरचना, म्हणी, वाक्प्रचार, हे त्यामध्ये आलं. तिसरा सेक्शन आहे आकलन. आकलन म्हणजे पॅसेज आणि त्याखाली प्रश्न. अशा पद्धतीनं 3 सेक्शनवर लँग्वेजचे प्रश्न जाऊ शकतात. आता याच्यासाठी रेफरन्सेस काय वाचायचे? आकलनासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशाचे? कंबाईन परीक्षा ज्या झालेल्या आतापर्यंतच्या, बरोबर आहे. कंबाईन ग्रुप बी झाली आहे, ग्रुप सी झाली आहे, हे तुम्ही वाचू शकता. त्यानंतर मराठी व्याकरणासाठी आकारचं आपलं नोट्स आहे, किंवा तुम्ही व्याकरण डिटेल तुम्हाला जायचंय तर तुम्ही मोरा वाळिंबे यांचं पुस्तक वाचू शकता. त्यानंतर व्होकॅब्युलरीसाठी पण तुम्हाला शब्दार्थाचे कुठलंही पुस्तक जे आहे ते मिळू शकतं. ओके, ते तुम्ही घेऊ शकता. सो हे झालं मराठीच्या बाबतीत. प्रश्नांचं वेटेज किती जाऊ शकतं? साधारणतः 10 प्रश्न याच्यावर जाऊ शकतात. आता दुसरा विषय आहे सामान्य ज्ञान. दुसरा घटक कोणता आहे? सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानात पहिला जो घटक आहे कलाशाखा घटक. कलाशाखा घटकामध्ये यांनी इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था असे टॉपिक दिलेत. आता इतिहासामध्ये काय टायटल दिले यांनी? इतिहास, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता याच्यामध्ये एक जनरल जजमेंट येण्यासाठी आपल्याला युरोपियनांच्या आगमनापासून तर भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत म्हणजे 1947 पर्यंतचा इतिहास अभ्यासावा लागेल. सो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या देशामध्ये आल्यानंतर इथे झालेले युरोपियनांचे वॉर आणि इथे ब्रिटिशांचा भारताच्या राज्यसंस्थेमध्ये किंवा राज्यांमध्ये झालेला शिरकाव, हळूहळू जशा पद्धतीने त्यांनी राज्य आपल्या ताब्यामध्ये घेतली तर त्या दरम्यान जे कायदे तयार करण्यात आले, विशेषतः कायदे, ठीक आहे. आता या कायद्यांमध्ये या कायद्यांना त्याचा अंमल करणारे गव्हर्नर जनरल, ओके. त्यानंतर आता हे गव्हर्नर जनरल कधीपर्यंत आहे तर हे आहेत गव्हर्नर जनरल 64 बक्सारचं युद्ध आणि 1765 अलाहाबादचा तह. सो 73 पर्यंत म्हणजे 1772 पर्यंत गव्हर्नर आहेत. ओके, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट नंतर हे गव्हर्नर जनरल सुरू झाले. ओके, गव्हर्नर हे 1772 पर्यंत आहे, गव्हर्नर जनरल इथून सुरू झाले. त्यानंतर मग 1857 पर्यंत हे गव्हर्नर जनरल आणि 1858 पासून व्हॉइसरॉय. ठीक आहे. सो हे तुम्हाला माहिती आहे. मी फक्त याच्यात एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय की ब्रिटिश इथे जो इतिहास ते सामान्य ज्ञान म्हटलंय. ओके, आणि प्रश्नपत्रिका ही समाज कल्याण अधिकाऱ्यासाठी आहे. तर इथे आपल्याला प्रश्न कशावर आहे? जे त्यांनी रिफॉर्म्स केलेत. मग रिफॉर्म्स कशामध्ये केलेत? जमीन धारणेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जमीन धारणा, बरोबर आहे, जमीन धारणा. आता जमीन धारणेमध्ये कोणकोणत्या जमीन धारणा आहे? रयतवारी आहे, कायमधारा आहे, महालवारी आहे, खोती पद्धत आहे. त्यानंतर आहे प्रशासकीय वेगवेगळे रिफॉर्म्स केले त्यांनी, है ना, प्रशासकीय रिफॉर्म्स. त्याच्यामध्ये बंगालची फाळणी हा त्यांनी शासकीय किंवा प्रशासकीय रिफॉर्म सांगितलेला आहे, किंवा इतर पोलीस दल असेल, सिंचन खातं आहे, बांधकाम खातं आहे, हे सगळं याच्यामध्ये आलं. त्यानंतर सामाजिक जे काही विषय आहे त्यामध्ये सतीबंदी आहे, विधवा पुनर्विवाह आहे, बालविवाहाला बंदी आहे. असे जे विषय आहे जे सामाजिक कल्याणाशी संबंधित आहेत किंवा आर्थिक उन्नती किंवा अधोगतीशी संबंधित आहे
त्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. सो आपण डिटेल हिस्ट्री वाचत बसू, लढाया, युद्ध, तह, त्याचा फार संदर्भ इथे नाही. ओके, सो ही बाब इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे. यातला हा सेक्शन झाला आधुनिक भारताचा इतिहास. मग आधुनिक भारताचा इतिहास अपेक्षित काय, तर वृत्तपत्र, शिक्षण, प्रचार प्रसार पुढच्या काळात जे झाला, आणि राजा महाराजांचा जो देश आहे आपला, हा देश पुढे 1885ला इथे राष्ट्रीय संघटन होतंय आणि तिथून लोक देशाच्या स्वातंत्र्याचा, म्हणजे अगोदर कसं राजा महाराजांच्या मागे त्याचे फॉलोअर्स बनून राहणाऱ्यांचा हा देश 1885 पासून राष्ट्र म्हणून पुढे येतोय. सो ही जी राष्ट्राची मागणी होते, त्यातून स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही मूल्य येतात, त्याला आधुनिक भारत अपेक्षित आहे. तसा आधुनिक भारत अपेक्षित आहे. मग 85 ते 1905 मवाळ कालखंड, 1905 ते 1920 जहाल कालखंड, आणि पुढचा गांधीयन इरा. मग त्यात गांधीजींची हरिजन म्हणून असलेला संदर्भ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपला बहिष्कृत किंवा असा समाज आहे की ज्यांना संधीपासून वंचित ठेवण्यात आलं, त्या समाजाचं जे नेतृत्व, अस्पृश्य समाज म्हणतो आपण त्याला, तर त्या समाजाचं बाबासाहेबांनी ज्या धीरोदात्तपणे नेतृत्व केलं आणि जशी मागणी धरली, मग लावून धरली, त्यानंतर त्या दरम्यान झालेल्या गोलमेज कॉन्फरन्स असतील, जिथे बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजासाठी मागणी केली आहे. विशेषतः 1935चा कायदा, 32चा बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यामध्ये झालेलं तह असेल, किंवा त्याला आपण पुणे करार म्हणतो. ओके, पुढे मग बाबासाहेबांचं इतर जे काही कार्य असतील या संदर्भानं. ओके, सो असा संदर्भ आधुनिक भारताचा इथे अपेक्षित आहे. दुसरा आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. महाराष्ट्र राज्य, मुंबई राज्यातनं महाराष्ट्रापर्यंतची आपली जी वाटचाल आहे, म्हणजे 1947ला आपण जे स्वतंत्र झालो भारत म्हणून, सो भारत म्हणून स्वतंत्र झाल्यानंतर इथे जो प्रदेश होता आपला, हा महाराष्ट्र नव्हता, तर मुंबई होता. मुंबई प्रांत. सो मुंबई प्रांतातून महाराष्ट्रापर्यंत, म्हणजे 1 मे 1960 पर्यंत आपण जे आलो ना, तर त्याच्यातल्या पण काही घटकांवर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक. यातले 5 प्रमुख समाज सुधारक व्यवस्थित करून घ्यायचे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आगरकर, त्यानंतर लोकमान्य टिळक, ज्यांचा सामाजिक परिप्रेक्ष्य, तिकडे राजकीय नाही, लोकमान्यांचं राजकीय बरंचसं आहे. ओके, सो इतर जे काही समाज सुधारक आहेत यांचाही अभ्यास तुम्हाला तिथे प्रामुख्यानं करायचा आहे. सो याच्यासाठी रेफरन्स काय वाचायचं, तर ग्रोवर अँड वेल्लेकरांचं पुस्तक आहे. ओके, आकारच्या नोट्स आहेत. ओके, समाधान महाजन यांचंही पुस्तक आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहास शकता, समजून घ्यायचंय, पुस्तक अख्खं वाचायचं नाही. जेवढं आपल्याला परीक्षा काय आहे, सिलेबस नुसार आपला अभ्यास करायचा आहे. कला शाखा घटकातील दुसरा विषय आहे भूगोल. ओके, सो भूगोलमध्ये प्रामुख्यानं काय आपल्याला अपेक्षित आहे किंवा कशावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, विश्व, जग, प्राकृतिक रचना, हवामान, प्राकृतिक रचना, महाराष्ट्र प्राकृतिक रचना. आता हे सगळं जनरल नॉलेज म्हटलंय, कुठलाही प्रश्न ते टाकू शकतात. सो जनरल नॉलेज जॉग्रफीचं समजण्यासाठी एक जॉग्रफीची कंप्लीट आयडिया तुम्हाला असणं अभिप्रेत आहे. विशेषतः भारताची प्राकृतिक रचना असेल, पठारी प्रदेश आहे, नदी प्रणाली आहे, नद्या, उपनद्या, त्यावर असलेले कालवे असतील, प्रोजेक्ट असतील मोठे, अशा किंवा घाट आहेत भौगोलिक प्रदेशातनं असलेले, दऱ्या आहेत मोठमोठ्या. ओके, सो यावर प्रश्न तुम्हाला अपेक्षित आहे, किंवा मोठमोठे कालवे आहेत, किंवा याच्या संदर्भातले लवाद आहेत. आता कृष्णाच्या संदर्भातला असेल, कावेरीच्या संदर्भातला असेल, सिंधूच्या संदर्भातला असेल, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. रेफरन्सेसमध्ये निराली प्रकाशनाचं सौदी सरांचं पुस्तक आहे, कपिल परवार सरांचं पुस्तक आहे, आणि आकारच्या नोट सुद्धा आहेत. ओके, सो याच्यामध्ये जग, भारत, महाराष्ट्र असा क्रम तुम्ही ठेवा, त्यात कुठेही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कला शाखा घटकातला तिसरा पॉइंट आहे भारतीय राज्य पद्धती आणि ग्राम प्रशासन, इंडियन पॉलिटी अँड लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असा उल्लेख केलाय. म्हणजे एवढं 2-2 शब्द टाकलेत, परंतु सिलेबस एवढा वाढवून टाकलाय त्या शब्दामध्ये. राज्यपद्धती म्हणजे सगळं आलं, संविधान आलं, पार्लमेंट आलं, राष्ट्रपती आले, राज्यपाल आले, घटक राज्य कायदेमंडळ आलं, आणि याच्यानंतर महत्वाचं काय तर ग्राम प्रशासन म्हटलंय. सो यात अत्यंत महत्वाचे ग्राम प्रशासन म्हटल्यामुळे तुम्हाला 73 आणि 74वी घटना दुरुस्ती महत्वाची आली. मग ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे,
नगरांमध्ये असलेलं महानगरांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ हा सगळ्यांचा संदर्भ आणि राज्य प्रशासन याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. यामध्ये एम लक्ष्मीकांत यांचं पुस्तक आहे, रंजन कोळंबे यांचे पुस्तक आहे, आकार नोट्स सुद्धा याच्या अवेलेबल आहेत. ओके, नोट्स म्हणजे ह्या सगळ्या पुस्तकातून संकलित केलेल्या आकारचे आपले जे फॅकल्टी आहेत, ज्या PPT वरनं लेक्चर्स घेतात त्याच PPT विद्यार्थ्यांना दिल्या जातात आणि त्याचे लेक्चर्स सुद्धा समजून दिलेले सोबतीला असतात. दिस इज राज्यव्यवस्था. आता विज्ञान अभियांत्रिकी घटक. आता हा जो घटक आहे ना, हा 2007 पर्यंत जुना जो राज्यसेवा सिलेबस होता त्याच्यामधले घटक आहेत हे. तसं अभियांत्रिकी पार्ट हा राज्यसेवा मेन्सला पण आहे आत्ताच्या. ओके, पण प्रिलिम्सचा हा 2007 पर्यंत जी जुनी राज्यसेवा परीक्षा होती 7-8 पर्यंत, तेव्हा हा घटक प्रामुख्याने असायचा. आता याच्यामध्ये वैज्ञानिक विचारसरणी, दृष्टिकोन, स्वरूप, त्याची पूर्वगृहीतके है ना, त्यानंतर आधुनिकीकरण म्हणजे करंट बेस्ड क्वेश्चन जास्त येण्याची शक्यता आहे. आधुनिकीकरण म्हणजे काय, त्याचे प्रकार, आधुनिकीकरणाच्या संदर्भातल्या जागतिक आणि भारताच्या व महाराष्ट्राच्या समस्या. ओके, मग आता यावर तुम्हाला सायन्स आणि विशेषतः त्याचे करंट बेस्ड क्वेश्चन येण्याची जास्त शक्यता आहे. ओके, त्यानंतर अभियांत्रिकीमध्ये इतर अभियांत्रिकीची प्रगती आहे, त्यामुळे झालेला शहरी जीवनावर झालेला परिणाम आहे, वैज्ञानिक उपाय आहे, लोकसंख्या आहे, पॉप्युलेशन, पर्यावरण, गृहनिर्माण, परिवहन इत्यादी समस्या. ओके, सो अशा पद्धतीनं हे सेक्शन विज्ञान अभियांत्रिकी आहे. आता रेफरन्सेसमध्ये आपलं पुस्तकांमध्ये अनिल कोलते सरांचं पुस्तक आहे, साळुंखे मॅडमचं पुस्तक आहे, आकारच्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत. विज्ञान अभियांत्रिकी. आता भारतीय अर्थव्यवस्था पुढचा कला शाखा घटकामधला टॉपिक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आता हे 2 टॉपिक आपण स्वतः टाकले. ओके, कारण हे मेन टॉपिक कळले, यांनी एवढेच टॉपिक दिलेत तुम्हाला. काय, भारत आयात निर्यात, राष्ट्रीय विकासात सरकारी बँकांची भूमिका, भारतीय अर्थव्यवस्था, शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा इत्यादी, किमती वाढण्याचे कारण आणि उपाय. आता हे खालचे पॉईंट समजण्यासाठी तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था समजली पाहिजे, त्याच्या समस्या, त्याचे उपाय हे पण कळलं पाहिजे. ओके, सो हे जे घटक आहे बेसिक अर्थशास्त्र आणि त्याच्याशी संबंधित असलेले प्रश्न, एवढाच याचा विषय आहे. यामध्ये हे सर्व टॉपिक तुमचे रंजन कोळंबे सरांचं बुक घ्या किंवा किरण देसले सरांचं बुक घ्या किंवा आपल्या आकारच्या नोट्स घ्या, त्यातून कव्हर होईल. आणि शासकीय अर्थव्यवस्थामध्ये इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हे 2 तुम्हाला ऑनलाईनही तुम्ही याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे, हे झालं याच्या संदर्भातलं. आता जागतिक तसेच चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे ना, साधारणतः मागच्या दीड वर्षातल्या चालू घडामोडी. ठीक आहे, मागच्या दीड वर्षामध्ये कोणकोणत्या चालू घडामोडी इथे पण त्यांनी दिलंय, राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, म्हणजे एवढं डिटेल व्यवस्थित दिलं आहे की तुम्हाला त्याचं जजमेंट येऊ शकतं. ओके, सो याच्यासाठी तुमच्या स्वतःच्या खरं म्हणजे नोट्स असायला पाहिजेत. पण आता नसतील तर तुम्ही वार्षिकी घेऊ शकता, मासिक घेऊ शकता, किंवा आकारणी आतापर्यंत मागच्या 2 वर्षात करंट अफेअर्सचे डेली विकली सेशन घेतले आहेत. ते सेशन तुम्ही गतीनं पाहून घेऊ शकता, त्याची प्लेलिस्ट अवेलेबल आहे. सो हे झालं चालू घडामोडी. आणि आत्ता आपण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर येतोय. याच्यानंतर आहे खरं म्हणजे बुद्धिमापन विषयक प्रश्न, क्वेश्चन रिलेटेड टू इंटेलेक्च्युअल टेस्ट. आता याच्यामध्ये काही सिलेबस असा डिसाईड नसतो, याचं काही पुस्तकही असं परीक्षेच्या आधी बनवता येत नाही. म्हणजे इंटेलेक्च्युअल टेस्टचा पेपर तयार होतो आयोगाकडनं आणि मग त्या ज्या घटकांवर पेपर येतात त्यावर पुस्तकं तयार होतात. दरवर्षी नवीन घटक त्याच्यामध्ये ॲड होत असतात. ओके, मग याच्यामध्ये उमेदवार लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो, अंदाज घेऊ शकतो, या संदर्भानं प्रश्न असतात. जसं कोडिंग डिकोडिंग आहे, अक्षरमाला आहे, अंकमाला आहे, दिशा, क्रमवारी, रक्तांचं नातं किंवा बसण्याच्या व्यवस्था, वेन आकृत्या, तार्किक अनुमान है ना, त्यानंतर विश्लेषणात्मक कोडे, इनपुट आउटपुट, डेटा विश्लेषण, डेटा इंटरप्रिटेशन, अशा अनेक टॉपिक्स मराठी इंग्लिश दोनही भाषांमध्ये आपण हे करू म्हणजे प्रिपरेशन करू शकतो. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला तयारी करताना मराठी माध्यमातून सोपी पुस्तकं, जेवढं तुमचं आता मॅथ्स रिजनिंग, मॅथ्स ज्यांचं चांगलं आहे त्याला बुद्धिमापन फास्ट जमतं, ज्याचं चांगलं नाही त्यांनी आपलं
NTS गाईडपासून सुरुवात करायची, थोडं NTS बघून घ्यायचं. त्यानंतर मग आता साधारण पुस्तकं ज्याच्यामध्ये सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता, आरगडे सरांचं पुस्तक घेऊ शकता. आणि त्याच्या पुढे काय तर सगळ्यात महत्त्वाचं PYQ, आतापर्यंत आलेल्या आयोगाचे PYQ सोडवायचे प्रॅक्टिससाठी, जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेचं जजमेंट येतं. ठीक आहे. आकारचेही आपले याचे सेशन अवेलेबल आहेत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे समाज कल्याण अध्ययन, हाच 50% वेटेज असलेला पार्ट असल्यामुळं बऱ्याच मुलांचं असं आहे की याच्यावरच जास्त कॉन्सन्ट्रेशन चाललंय. पण एक लक्षात घ्या, केवळ समाज कल्याण अध्ययन चांगलं करून चालणार नाही. यात तुम्हाला 50%च प्रश्न येतील. उरलेले 50% GS, बुद्धिमापन, मराठी हे टॉपिक पण चांगले करणं आवश्यक आहे. चला, समाज कल्याण अध्ययनामध्ये हा पहिला टॉपिक आपण ॲडिशनल टाकला, समाज कल्याणाचा परिचय. मग अभ्यास आहे, समाज कल्याणाचं महत्त्व आहे, समाज कल्याणाचा उद्देश आहे, त्यानंतर भूमिका आहे, हे टॉपिक आपल्याला आधी कळले पाहिजे. त्यानंतर इतिहास हा दुसरा टॉपिक आहे, हा पण ॲडिशनल घेतलाय. ओके. समाज कल्याणाचा इतिहास, ब्रिटन, भारत, अमेरिका, समाज कल्याणाच्या पद्धती वेगवेगळ्या. ओके. आणि त्याला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या घटना. ओके. आता यासाठी रेफरन्सेस म्हणून तुम्ही एकात्मिक समाजकार्य नावाचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता. याशिवाय पण अनेक पुस्तकं आणि नोट्स आहेत, जसं त्या नोट्सचाही रेफरन्स तुम्ही अभ्यासासाठी घेऊ शकता. दुसरं, समाजकार्याचे तत्वज्ञान. ओके. यामध्ये समाजकार्याची मूल्य आहेत, तत्वज्ञान आहे, समाजकार्याचे सिद्धांतिक ज्ञान आहे, सामाजिक सिद्धांत आहेत. यामध्ये वेगवेगळे त्याचे थिंकर्स आहेत. प्राध्यापक कुले आहे, प्राध्यापक टोलकॉट आहे, पार्सन आहे, GS मिल आहे इत्यादी. आता अनेक बाकी आपण बरेच जवळपास 20 घेतलेत आपण लेक्चरमध्ये. सो या सगळ्यांचे या संदर्भातले सिद्धांत काय आहेत त्याचा अभ्यास. समाज कल्याणाचं अध्ययन हे पुस्तक आहे, एक तुम्हाला आयडिया देऊ शकतं. बाकी मग नेटवरनं इकडून माहिती तुम्हाला घेता येईल आणि सोबत आकार नोट्स पण याच्या तुम्हाला राहतील. ठीक आहे. समाज कल्याण प्रशासन चौथा टॉपिक आहे. आता समाज कल्याणाचं प्रशासन कसं असतं, प्रशासनाची तत्वे काय, पद्धती काय, त्यानंतर त्याचा परिचय, समाजकार्य, प्रशासन व सामाजिक कायदे या संदर्भातले विविध कायदे आहेत, त्याच्या योजना आहे, अर्थसंकल्प, संसाधन वाटप आणि कार्यक्रम मूल्यमापन, इव्हॅल्युएशन, असे 3 सेक्शन प्रशासनामध्ये येतात. आता व्यावसायिक समाजकार्य नावाचं पुस्तक आहे. आता ह्या पुस्तकांमधून तुम्हाला आयडिया येऊ शकतात. ओके. प्राजक्ता मॅडमचं आहे, रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातही याच्यातला काही पार्ट अवेलेबल आहे. त्यानंतर मानवी अभिवृत्ती व व्यक्तिमत्व विकास. ओके. सो याच्या अवस्था आहे मानसशास्त्र, मानवी वाढ व विकास, साईनाथ प्रकाशनाचं हे पुस्तक आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ओके. यासोबत आकार नोट्स. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विषयक कायदे आणि अंमलबजावणी. आता याच्यामध्ये 3 त्यांनी दिलेत. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 दिलाय, नंबर 1. नंबर 2, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा. ओके. 1989चा अॅट्रॉसिटी ऍक्ट. बालकामगार कायदा, प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, हे 3 दिलेत. उर्वरित 3 कोणते तुम्ही ॲडिशनल करायला पाहिजे. चाइल्ड मॅरेज रजिस्ट्रेशन ऍक्ट आहे, पोस्को 2012चा ऍक्ट आहे, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडा प्रतिबंधक कायदा हे. आणि त्यानंतर शिक्षणाचा अधिकार RT आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 हे घटक आहेत. ओके. त्यानंतर मिड डे मील म्हणजे शालेय पोषण आहार योजना, शालेय पोषण आहार योजना. ठीक आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं हे सेक्शन जे आहे कायद्याच्या संदर्भात. आता हे रेफरन्सेस तुम्हाला वेबसाईटवरनं घ्यावे लागतील आणि आकार नोट्स यासाठी तुम्हाला अवेलेबल आहेत. ठीक आहे. आकार नोट्स म्हणजे पुस्तकं नाहीत, फॅकल्टी आणि जे काही सब्जेक्ट विषय तज्ज्ञ आहेत त्यांनी संकलित केलेलं परीक्षाभिमुख कंटेंट आहे. ओके. जो आम्ही लेक्चर घेताना PPT फॉर्ममध्ये वापरतो आणि त्याच नोट्स विद्यार्थ्यांना नोट्स प्लस रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल करून दिले जातात. 7वा सेक्शन आहे इकडे, हा ॲडिशनल सेक्शन म्हणू आपण, भारतीय सामाजिक समस्या व उपाययोजना. त्यात सामाजिक समस्या आहे, वर्गीकरण आहे. ओके. याच्यामध्ये रेफरन्स आहे सामाजिक समस्या आणि समाज सुधारणा चळवळ. ओके. हा रेफरन्स बुक तुम्ही वापरू शकता.
समाजकार्याच्या संबंधित समाजशास्त्र व अर्थशास्त्र हा एक टॉपिक आहे. समाजकार्य व समाजशास्त्र, अर्थशास्त्र, समाजकार्य इत्यादी शास्त्र. सामाजिक कार्य, नैतिकता व व्यावसायिक मानविके हा एक ॲडिशनल टॉपिक आहे. नैतिक तत्वे काय आहे, त्याच्यात संदर्भातली आचारसंहिता काय आहे, ओके, नैतिक दुविधा काय त्यातल्या, ओके, आणि व्यावसायिक मानकांचे पालन करणे आणि नैतिक निर्णय घेणे हे सगळं. आता MPSC राज्यसेवा पेपर 4 जो आहे ना आपला HR ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, याच्यातनं हे टॉपिक तुम्हाला कव्हर करावे लागतील मित्रांनो. ठीक आहे, हे झालं याच्याबद्दल. आता काही एक्स्ट्रा पॉईंट, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की आता हे आयोगाने दिलेली गाईडलाईन आहे, अगदी तंतोतंत त्याच्यातच प्रश्न येतील असं नाही, तर त्याच्या संदर्भानं काही घटक आहेत की जे तुम्ही करू शकता तुमची इच्छा असेल तर. ओके, आम्ही तर आमच्या विद्यार्थ्यांचे हे करून घेतलेत. माहितीचा अधिकार 2005, लोकसेवा हक्क अधिनियम 1915चा, ठीक आहे. त्यानंतर मानवी हक्क व जबाबदाऱ्यांमधले हे टॉपिक आहेत, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क, राष्ट्रीय मानवी हक्क, राज्य माहिती आयोग, मानवी हक्क आयोग असेल, ओके, मग त्या संदर्भानं असलेले विषय असतील वेगवेगळे, आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान. ठीक आहे मित्रांनो, यासाठी रेफरन्सेस, आकार, नोट्स. ठीक आहे. आता एक्झाम स्ट्रॅटेजीकडे आलो आपण. एक्झाम स्ट्रॅटेजी या पॉईंटवर आपल्याला बोलायचं आहे की परीक्षेच्या संदर्भानं नियोजन काय असावं. ओके, सो मी आता गट ब बद्दल बोलतोय, समाज कल्याण अधिकारी गट ब. ओके, ज्याची 22 पदांची तुमची टार्गेटची बाब आहे. सगळ्यात पहिलं अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप. तुम्हाला आयोगाने 2 पदांचा अभ्यासक्रम क्लिअर केला आहे, असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर आणि सोशल वेलफेअर ऑफिसर. ह्या 2 पदांचा सिलेबस तर दिलाय. आता परीक्षा कधीही डिक्लेअर करू शकतात आणि मॅक्झिमम परीक्षा ऑनलाईन होण्याचे चान्सेस आहेत. मग तुम्हाला फार फार तर 20 ते 25 दिवस अगोदर इन्फॉर्म केलं जाईल की तुमची परीक्षा आहे आणि हे तुमचं परीक्षा केंद्र आहे. सो तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोनही मोडवर अभ्यासासाठी तयार राहायचं आहे. हाऊस मास्टरचा अजून सिलेबस आलेला नाही, तो येईल, आल्यावर आपण त्या संदर्भानं बोलू. सो परीक्षा कधी होईल? असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर किंवा सोशल वेलफेअर ऑफिसरची जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होऊ शकते असं गृहीत धरून अभ्यास करा. ओके, आता आपण डिसेंबर म्हणजे ऑलमोस्ट संपत आला, पुढच्या जानेवारी एंडला किंवा फेब्रुवारीत परीक्षा होऊ शकते असं गृहीत धरून अभ्यास करा. कारण परीक्षा लांबणीवर जायला आता काही कारण शिल्लक राहिलेलं नाही. परीक्षा आयोजनाचं शेड्यूल झालं की परीक्षा कंडक्ट होईल. आता आयोगाची पूर्वतयारी झालेली आहे. जसंही त्यांना कळलं की ऑनलाईन परीक्षा घेऊ शकतोय आपण, सेटअप खाली आहे, ओके, तसंच ते परीक्षा डिक्लेअर करतील. मग तुम्ही त्याच्यासाठी तयार असलं पाहिजे. टार्गेट काय? अभ्यासक्रम पूर्ण करणे. आता या अगोदरचा जो सिलेबस होता त्याप्रमाणे आम्ही पण मागच्या म्हणजे बॅच तशी 2.5-3 महिन्याचीच होती, परंतु बॅच चालू केली 5 महिन्यापूर्वी. त्यानंतर 3 महिन्यानं सिलेबस आला, सिलेबसमधले घटक बदलले, अजूनही बॅच सुरूच आहे. आता त्यात काम जास्त झालं त्याला काही प्रॉब्लेम नाही, कमी नाही झालं पाहिजे, राईट. सो तुमचा सिलेबस संपला पाहिजे. परीक्षा ऑफलाईन पण होऊ शकते, ऑनलाईन पण होऊ शकते. तो पेपर दोनही पद्धतीनं सोडवण्याची आपली प्रॅक्टिस करा. तिसरं, अभ्यासाला रोज किती वेळ द्यावा लागेल? आता तुमच्यापैकी बरेचसे लोक वर्किंग प्रोफेशनल आहेत, वेळ नाही आहे, कामाच्या जबाबदाऱ्या आहेत, हे सगळे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला क्लास 1 क्लास 2 अधिकारी व्हायचं ही इच्छा आहे तर वेळ काढावा लागेल. वेळ काढायचा आहे ज्याला, तो कसाही काढू शकतो, आणि ज्याला नाही काढायचा त्याला 1000 बहाणे असतात. सो तुम्ही ठरवा की तुम्हाला वेळ कसा काढायचा आणि कसा मॅनेज करायचा. वर्किंग प्रोफेशनल अनेक विद्यार्थी, जेवढे रिझल्ट येतात ना त्यातले 50% जास्त विद्यार्थी सिलेक्ट होणारे वर्किंग प्रोफेशनल आहेत. ओके, चला, ठरवलं म्हणजे होतं. पूर्ण झालेल्या विषय आणि घटकांचं रिव्हिजन करणे. जे काही तुमचे सिलेबसनुसार टॉपिकनुसार जे काही तुमचं वाचून होईल त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे. ओके, रिव्हिजन झाल्यानंतर परीक्षा स्वरूपानुसार स्वतःला तयार करणे. म्हणजे काय? 100 प्रश्न 60 मिनिटात सोडवण्यासाठी स्वतःला तयार करणं. म्हणजे काय? पेपर सोडवणं, प्रॅक्टिस करणं. परीक्षा कधी होईल यापेक्षा माझा अभ्यास पूर्ण कधी होईल यावर काम झालं पाहिजे, राईट. आणि ते टार्गेट तुम्ही स्वतःला देऊ शकता. परीक्षा कधी होईल हा आयोगाचा विषय आहे. जेव्हा त्यांना पॉसिबल आहे तेव्हा ते परीक्षा घेतील. ओके, आपल्यासाठी मुद्दा हा आहे की आपला अभ्यास पूर्ण झालेला आहे का. पुढे, केवळ पुस्तके आणि नोट्स मिळाल्या म्हणजे परीक्षांचा रिझल्ट येतो असं गृहीत धरणं अत्यंत गैरसमजाचं आहे. संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे. जे काही समजलं त्याच्यावर प्रश्न सोडवता आले पाहिजेत. तिसरा पॉईंट,
प्रश्न सोडवता जरी येत असले तरी वेळेत पेपर सोडवता आला पाहिजे. आणि चौथा पॉईंट, जेवढा कट ऑफ येऊ शकतो मे बी त्याच्यामध्ये आपण बसलो पाहिजे. ह्या सगळ्या पुढच्या स्टेप्स आहेत ज्या एक एक करत तुम्हाला अचीव करायच्या आहेत. सो सिलेबस, सर्व विषय, घटकांच्या कन्सेप्ट, बॅलन्स स्टडी म्हणजे फक्त समाजकार्य, फक्त मराठी, फक्त जीएस नाही, सगळे घटक प्रॉपर झाले पाहिजेत. रिव्हिजन, टेस्ट आणि फीडबॅक. ओके. सो युअर प्रिपरेशन शुड नॉट बी इन्फॉर्मेशन बेस्ड, इट शुड बी ट्रान्सफॉर्मेशन बेस्ड. म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकले पाहिजे इन्फॉर्मेशनचं. जे ज्ञान तुम्हाला मिळालंय त्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही जजमेंट घेऊ शकले पाहिजे. तुम्ही ऑप्शनला, उत्तराला जज करू शकले पाहिजे, त्याचं जजमेंट घेऊ शकले पाहिजे. सो काय स्टेप्स असतील प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमध्ये, काय असायला पाहिजे? नंबर 1, सिलेबस कंप्लीट करणे. रिकॅप्युलेशन करतोय आपण याचं. पहिलं टार्गेट सिलेबस कंप्लीट करणे, बाकीच्या गोष्टी नंतर. पहिले जे काय दिलेला सिलेबस आहे तो कंप्लीट झाला पाहिजे. नंबर 2, PYQ. आतापर्यंत झालेले जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे आपण सेशन पण टाकलेत. तुम्हाला पेपर नेटवर अवेलेबल आहेत किंवा आकारचं जे टेलिग्राम चॅनल आहे आपलं, याला पिन केलेत आपण पेपर सगळे, राईट. सो ते PYQ आणि त्याचे विश्लेषण आकार फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे, ते बघून घ्या. त्यानंतर बॅलन्स प्रिपरेशन ऑफ ऑल सब्जेक्ट्स. सगळ्या विषयांची बॅलन्स प्रिपरेशन झाली पाहिजे. एक जरी त्यातला मायनस झाला तर कट ऑफ स्कोअर कव्हर होणार नाही. युनिट टेस्ट, युनिट कंप्लीट झाले. युनिट टेस्ट झाल्यावर जे काही चुकतात प्रश्न त्याचं रिव्हिजन. त्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट म्हणजे पूर्ण 100 प्रश्नांची टेस्ट 60 मिनिटात सोडवण्याची तयारी. त्यानंतर फीडबॅक म्हणजे 100 प्रश्न सोडवायला घेतले, त्यातले 60 बरोबर आले म्हणजे 40 चुकले, तर 40 जे चुकले त्याच्या 40 एरियाला फीडबॅक द्यायचा. आणि हे ऑनेस्ट असलं पाहिजे. पुढच्या वेळेला या 40 पैकी प्रश्न आला तर चुकला नाही पाहिजे, हे टेस्टचं उद्देश आहे. म्हणजे आता टेस्ट देताना कितीही प्रश्न चुकले तर काय प्रॉब्लेम नाही, जेवढे चुकतील तेवढं चांगलं आहे. टेस्ट देत असताना तेवढं कळतं आपल्याला की हा एरिया आपला तयार झालेला नाही, जेणेकरून फायनल एक्झाममध्ये चुकणार नाही, याच्यासाठी ती तयारी आहे. आणि त्यानंतर टार्गेट आपलं 120+ असलं पाहिजे. जनरली स्क्रीनिंग टेस्टमध्ये म्हणजे आम्ही आता LDO असेल, असिस्टंट कमिशनर BMC असेल, असिस्टंट डिरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ असेल, अनेक बॅच आकार फाउंडेशनला चालतात. त्याच्यामध्ये आम्ही पाहतोय की 120+ तुम्ही राहा. प्लस आता प्लस किती राहू शकता तुम्ही, म्हणजे एक साधारणतः 60% चांगला स्कोर आपला असला पाहिजे. ओके. असं झालं म्हणजे प्रश्न म्हणले तर 100 पैकी 60 आणि मार्क म्हटले तर 200 पैकी 120+ आपला स्कोर असला पाहिजे, म्हणजे तो सेफ स्कोर म्हणता येईल. सो अशा पद्धतीने मित्रांनो चांगला अभ्यास तुम्ही याचा करा. याची आपली स्पेशल बॅच 1 जानेवारीपासून सोशल वेलफेअर स्टडीजची सुरू होते. समाज कल्याण आयुक्त गट अ आणि समाज कल्याण अधिकारी गट ब याची जी लाईव्ह बॅच आपली झाली 4.5 ते 5 महिने, त्याचे सगळे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्याच्या नोट्स आहेत, PPT आहेत, युनिट टेस्ट आहेत, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत. इतर मागास बहुजन कल्याण त्यामध्ये जे काही ग्रुप ए आणि ग्रुप बी ची पदं आलेली आहे, ज्याचे 1 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज भरायचे आहेत, त्याची आपली ऑनलाईन बॅच 2 जानेवारीपासून सुरू होत आहे. ओके. त्यानंतर राज्यसेवा प्री स्पेशल ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. राज्यसेवेची ही बॅच जी आहे राज्यसेवा त्यानंतर 7 तारखेपासून चालू होत आहे. टेस्ट सिरीज जी आहे राज्यसेवेची ती पण 7 तारखेपासून सुरू होत आहे. कंबाईन प्री जी आहे त्याची पण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे आपल्याकडे, ऑफलाईन ऑनलाईन दोनही स्वरूपात. आणि कंबाईनची टेस्ट सिरीज जी आहे ती सुद्धा अवेलेबल आहे. या संदर्भानं कुठलेही प्रश्न आपल्याला असतील तर हे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि वेबसाईट आहे ज्यावर तुम्ही माहिती घेऊ शकता. मित्रांनो, हे असे लेक्चर तुम्हाला व तुमच्या मित्रांना उपयुक्त ठरत असतील तर तशा कमेंट्स आपण टाका. तुमचं जे काही या संदर्भानं आणखी काही तुम्हाला रिक्वायर्ड असेल ते पण तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. प्लस संस्थेचं हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून यापुढील लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि कमेंट अवश्य करा. तुम्हाला काही म्हणजे बॅच संदर्भाचं नाही, तुम्हाला प्रिपरेशन संदर्भानंही काही प्रश्न असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये टाका. त्यातून आम्ही कमेंटमध्येच तुम्हाला उत्तर देऊ, किंवा जर काही सेशन अपेक्षित असेल तर ते सेशन घेऊन त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्या मित्रांना मदत व्हावी त्यासाठी
सेशन शेअर पण आपण करू शकता. आणि हे टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्ही जॉईन करा, जेणेकरून अभ्यास साहित्य तुम्हाला यावर अवेलेबल असेल. सो थँक्यू सो मच मला जॉईन केल्याबद्दल. आय होप तुमचा अभ्यास अत्यंत व्यवस्थित प्लॅनिंगनं कीप मार्चिंग करतोय टुवर्ड युअर गोल और सक्सेस. सो ऑल द व्हेरी बेस्ट फॉर एक्झाम अँड सक्सेस टू. थँक्यू सो मच.